काही सांगणार नाही हिअर. आताच मी एक गेल्या वेळी व्हिडिओ बनवला नीट एक्झामबद्दल, जो स्कॅम झाला होता त्याबद्दल व्हिडिओ बनवला होता. तर ती माझी मुलगी बघत होती, 13 वर्षाची आहे. पण मी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं, जे दोषी आढळतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर ती पटकन बोलली, "मम्मा, हे करप्शन म्हणजे हे पैसे देणारे, पैसे देऊन विकत घेणारे कोण होते? तर पॅरेंट होते. तर हे पॅरेंट स्वतःचा विचार स्वतःच्या मुलांचा विचार करत आहेत, दुसऱ्यांचा विचार करत नाही आहेत. ते पैसे देऊन विकत घेतात आहे. म्हणजे ह्या लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पॅरेंट लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे." तर मी बघतच बसली. हे तिचं जे तिने सांगितलं हे म्हणणं मला पटलं. खरोखर ह्या गोष्टीसाठी पॅरेंटच जबाबदार आहेत आणि मुलांना पण सवय लागेल, की पैसे देऊन काही डिग्र्या-बिग्र्या विकत मिळतील. जसे पेपर विकत मिळतात तसे डिग्र्या पण विकत मिळतील. तर ह्याच्यावर खरोखर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आता लहान मुलांना पण समजत आहे. ते आता खरोखर कोणाला दोषी ठरवायचं